ठेवून देईल तुम्हाला ते. ठीक आहे. आपण बघत होतो अनुवंशिकता व उत्क्रांती हा धडा चालू होता. त्यातला आता प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन, तीनही गोष्टी कशाशी रिलेटेड आहेत? आपल्या डीएनए शी रिलेटेड आहे. ठीक आहे. तर ते आपण आता या लेसन मध्ये बघणार. एक सेकंड. मॅम मी मागच्या क्लासमध्ये नव्हती तर थोडं रिपीट कराल का? आपण त्याच्यामध्ये हे बघितलं अनुवंशिकता आणि अनुवंशिक बदल यांच्यामधलं जे रिलेशन आहे आणि त्याचा उत्क्रांती कशी झाली किंवा अनुवंशिकता म्हणजे काय आपण हे बघितलं होतं. तर अनुवंशिकता म्हणजे काय की जैविक लक्षणे जी आहेत, जैविक लक्षणं म्हणजे जैविक लक्षणं म्हणजे आपले जे बाहेरचं शरीराचं जे ठेवण आहे किंवा आपल्या शरीराच्या आतल्या ज्या आपल्या सवयी, आजार वगैरे. आता समजा एखाद्याचे केस हे सरळ आहेत तर एखाद्याचे केस कुरळे आहेत, हे आपल्याला असतं. जर बाबांचे केस कुरळे असतील तर कदाचित तुमचे सुद्धा कुरळे असण्याची शक्यता असते. हे असतं जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होणे किंवा ट्रान्सफर होणे, त्याला म्हणतात अनुवंशिकता. आणि मग त्याच्यामध्ये अनुवंशिकतेमध्ये बदल कसे होत गेले हे आपण गेल्या लेक्चर मध्ये बघितलं होतं. त्याचा मेन पार्ट आता सुरू करतोय आपण, त्यामुळे असं काही मिस वगैरे झालेलं नाहीये तुमचं. ऍक्च्युअल धडा इथून सुरू होतो, प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण पासून. एक सेकंद द्या मला, मी पीपीटी ऑन करते. हा, मी बऱ्याच जणांचे होमवर्क केलेले होते ते. पण मी तुम्हाला काय म्हटलेलं की तुमच्याकडे खूप वेळ आहे आणि त्या होमवर्कला ऍज अ ड्रॉइंगचा होमवर्क वगैरे समजा की छान 2 कलर मध्ये ते डीएनए वगैरे ड्रॉ करा. बऱ्याच मुलांनी केलंय पण काही जणांचे मला दिसले असे नॉर्मल पेन्सिल पटकन पटकन मला पहिले होमवर्क टाकायचं आहे असं करून पटकन काढून होमवर्क ग्रुपमध्ये सेंड करून दिले होते. मॅम मी काढले होते डीएनए. हो, मी बघितले. मॅम एक्झामला नाही ना तसं चालत. काय? एक्झामला नाही ना तसं चालत रंगीत खडून. नाही, एक्झामला नाही. मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगितलेलं की तुम्हाला ते समजायला सोपं पडेल आणि तुम्हाला मजा पण येईल. कारण आपण जी गोष्ट मजा घेऊन करतो ना ती गोष्टच आपल्या लक्षात राहते. जी आपण कंटाळत करतो ती गोष्ट आपल्या कधीच लक्षात राहत नाही. त्यामुळे एन्जॉय केलं. आता आपण अभ्यास करतो, आपल्याला माहिती आपण अभ्यास करतोय, पण तेच आपण एन्जॉय करत अभ्यास केलं तर ते थोडं सोपं पडतं. आता आपण जे प्रतिलेखन बघणार आहोत त्याचा मूळ उद्देश काय आहे? प्रथिने संश्लेषण म्हणजे प्रथिने बनवणे. ठीक आहे. प्रतिलेखनाच्या क्रियेतून प्रथिने बनवली जातात. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन ह्या प्रोसेसमुळे प्रोटीन्स जनरेट होतात. ते कसे होतात ते आपण बघूया. मॅम प्रथिने म्हणजे काय? प्रथिने एक असा घटक आहे जो आपल्या शरीरामध्ये मसल्स म्हणजे आपल्या शरीराचं मांस वगैरे बनवण्यासाठी खूप महत्वाचं असतं. आपल्या पूर्ण बॉडीच्या स्ट्रक्चरिंगसाठी, आपल्या शरीराच्या व्यवस्थित वाढीसाठी प्रथिने गरजेची असतात. आपल्याला लहानपणापासून सांगतात ना की तुम्ही सकस अन्न खाल्लं पाहिजे, त्यातून तुम्हाला प्रथिने मिळतील, स्निग्ध पदार्थ मिळतील, प्रोटीन मिळेल, तेच प्रथिने. थँक्यू मॅम. अनेक अमिनो आम्ल एकत्र येऊन प्रथिने तयार होतात. ही इमेज कदाचित तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल, मी तुम्हाला नंतर दुसरी दाखवतो. तर प्रथिने कशामध्ये जनरेट होतात? डीएनए मध्ये जनरेट होतात. ठीक आहे. मराठीमध्ये त्याला प्रतिलेखन म्हणतात.
डीएनए मध्ये जनरेट होतात. डीएनए मध्ये जीन्स असतात, जनुके असतात, बरोबर. हे ATGC हे दिसतात तुम्हाला असे निळ्या रंगाचे एक एक लाईन्स लटकलेले आहेत एका लाईनला. तुम्ही म्यूट आहात का तुम्ही सगळे? दिसत आहे. हा, तर ह्या जे तुम्हाला दिसतात ATGC असं वगैरे लिहिलेलं दिसतंय त्याला म्हणतात जनुके किंवा जीन्स. आणि ते जीन्स हा जो RNAचा सेगमेंट आहे, RNAच्या मदतीने प्रथिने बनवण्यामध्ये ते मदत करतात. कसं? तर हा एक त्याचा मेन पॉलिमरेज असतो. हा बाहेरचा चौकोन दिसतोय तो एक मॉलिक्यूल असतो, RNA पॉलिमरेज म्हणतात त्याला. तर तो येऊन डीएनएच्या एका भागावरती अटॅच होतो. ठीक आहे, ह्या भागावरती अटॅच झाला तो. त्याच्यानंतर RNA येतो आणि RNA डीएनएचे हे जे तुम्हाला वेगवेगळे मी तुम्हाला याची व्हिडिओ पण दाखवेन जे तुम्हाला सोपं पडेल. एकच मिनिट. येस मॅम. मॅम उत्क्रांती म्हणजे? उत्क्रांती आहे तो शब्द. उत्क्रांती म्हणजे इव्होल्युशन किंवा माकड पासून जे मानवामध्ये आहे मानवामध्ये झालेले बदल म्हणजेच उत्क्रांती. मानवामध्येच असं नाही, प्रत्येक प्राण्यामध्ये बदल झाले आणि ते त्यांच्यामध्ये जे बदल झाले त्यांना पण उत्क्रांती असं म्हणतो. उदाहरणार्थ मॅम कपी. सजीवामध्ये होणारे हळूवारपणे बदल. आता दिसतात? आता सगळं व्यवस्थित दिसतं? येस मॅम. हा, आता दिसतंय. हे जे ATGC आहेत ना, ATGC 4च प्रकारचे असतात. हे कोण आहे? मी येते मॅम. मी सांगू? मुलांना असं कॅमेरा ऑन करून झोपून वगैरे अजिबात व्हिडिओ हे करू नका, कारण मॅम ती मी रेकॉर्ड. सांगू का? हा सांग. मॅम ते जे ॲडेनिन, जिबॉनिन, सी सायटोसिन, ॲडेनिन, टी थायमिन, सी सायटोसिन, जी गॅनिन, टी थायमिन, ॲडेनिन, टी थायमिन. हे ATGC आहेत ते न्यूक्लिओटाइड्स आहेत. काय म्हणतात त्याला? न्यूक्लिओटाइड्स. हा, काय शब्द आहे परत एकदा म्हणा माझ्यासोबत. न्यूक्लिओटाइड्स हे आहेत. न्यूक्लिओटाइड्स आहेत. आणि जेव्हा दोन न्यूक्लिओटाइड्स एकमेकांना जोडले जातात तेव्हा बनतो जीन. ठीक आहे, दोन न्यूक्लिओटाइड जेव्हा एकमेकांना जोडले जातात तेव्हा ते बनतात जीन. तर आपण आता प्रोसेस बघतोय ट्रान्सक्रिप्शनची, प्रतिलेखनाची. तर हा डीएनए पॉलिमरेज आहे. ठीक आहे, सॉरी RNA पॉलिमरेज आहे बाहेरचा. तो येऊन डीएनएच्या एका साईडला अटॅच होतो, त्याला जाऊन तो असा चिटकतो. आता समजा हा डीएनए आहे आणि हा RNA पॉलिमरेज आहे, तर हा येऊन याला इथे अटॅच झाला. ओके, मग त्याच्यानंतर RNA येतो. ओके, RNA सिंगल आहे आणि डीएनए कसा आहे? डबल आहे. तर RNA येतो आणि RNA त्याला RNA पॉलिमरेजच्या कंपाऊंड मध्ये जातो. त्यांचं जे ते अटॅच झालेत त्याच्यामध्ये आतमध्ये जातो आणि त्यानंतर डीएनएचा हा जो एक स्ट्रँड वेगळा झालाय त्याच्यावरती पण वेगवेगळ्या न्यूक्लिओटाइड्स आहेत. T, C, G, T, A, G, C, A असे दिसतात. तर हे पण न्यूक्लिओटाइड्स आहेत जे इकडे वरती अटॅच होतात. ते आता सेपरेट झाल्यामुळे आपल्याला सिंगल दिसत आहेत. तर या प्रत्येक न्यूक्लिओटाइड साठी एक
त्याचा कम्पॅटिबल हे असतो, न्यूक्लियोटाइड असतो. म्हणजे ए ला जी अटॅच नाही होत किंवा जी ला ए अटॅच नाही होत, ए ला टी, सी ला ए अटॅच नाही होत, ए ला टी अटॅच होतो आणि जी ला सी अटॅच होतो. हे त्याचं ठरलेलं असतं की ए ऍडेनिन हा थायमाइन सोबतच कनेक्ट होईल, ग्वानिन हा सायटोसिन सोबतच कनेक्ट होईल. हे त्यांचं ठरलेलं आहे. ते इतर कोणालाही कनेक्ट होत नाहीत. हे लक्षात कसं ठेवायचं? ऍपल इज ऑलवेज ऑन अ ट्री, म्हणून ए हा टी ला अटॅच होतो. कार इज ऑलवेज इन अ गराज. ओके, एटी आणि जीसी ह्या दोन जोड्या आहेत, त्या जोड्या लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय होतं? कारण की त्याच्यामधूनच जीन बनतो, त्यांच्या पॅटर्न मधूनच जीन बनतो. त्यामुळे हे असे कुणालाही रॅन्डमली इकडे तिकडे अटॅच नाही होत. ए हा नेहमी कुणासोबत जाईल? टी सोबत. हे लक्षात ठेवायचं. ऍपल इज ऑन ट्री म्हणून ए आणि जी सी, ग्वानिन हा नेहमी सायटोसिन सोबत असतो. कार इन गराज असं लक्षात ठेवा, म्हणजे लवकर लक्षात राहील. तर सध्या तुम्हाला एवढं काही जास्त खोलात शिरायचं नाहीये, पण आरएनए मध्ये टी नावाचा थायमिन नावाचा घटकच नसतो. तिथे काय आहे? यू आहे. युरेसिल. यूचा फुल कोण सांगेल? युरेसिल. युरेसिल. बरोबर. आणि एच्या जागी टीच्या जागी ए ला अटॅच करतो आणि त्याच्यातून मग आरएनए पुढे जसा येत जातो, न्यूक्लियोटाइड्स येऊन ह्या खालच्या कम्पॅटिबल न्यूक्लियोटाइडला दुसरे नवीन न्यूक्लियोटाइड अटॅच होत जातात आणि त्यातून नवीन आरएनए ची साखळी बनत जाते. तिला म्हणतात mRNA. ठीक आहे, काय म्हणतात तिला? mRNA. डीएनए कसा असतो? एकमेकांमध्ये बाइंड असतो, त्यानंतर त्याला येऊन अटॅच होतो आरएनए पॉलिमरेज. आरएनए पॉलिमरेज अटॅच झाल्यानंतर डीएनए सेपरेट आउट झाला. हा, त्याची एक स्ट्रँड वेगळी झाली, दुसरी स्ट्रँड वेगळी झाली. त्याच्यानंतर तिथे mRNA आला. mRNA आला आणि डीएनएच्या एका साइड सोबत जे न्यूक्लियोटाइड्स आहेत त्या न्यूक्लियोसाइडला कम्पॅटिबल असे न्यूक्लियोटाइड्स त्यांनी स्वतःला अटॅच करून घेतले आणि तो बाहेर पडला. सेम डीएनए बाहेर पडताना वाइंड होत जातो पुन्हा. हे एका जागी थांबून प्रोसेस नाही होत. हा जो आरएनए पॉलिमरेज आहे तो डीएनएच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ट्रॅव्हल करत जातो आणि पूर्ण डीएनए वाइंड होतो, अनवाइंड होत जातो. वाइंड आहे, अनवाइंड. जसं जसं आरएनए पॉलिमरेज पुढे पुढे घट सरकत जाईल तसं तसं तो अनवाइंड होईल आणि mRNA ट्रान्सक्रिप्ट होत जातं. त्याला प्रतिलेखन का म्हणतात? तर ऑलरेडी आपल्याकडे ही प्रत उपलब्ध आहे, त्याची एक कॉपी आपल्याकडे प्रतिलेखन म्हणजे समजा झेरॉक्स बनवतोय. झेरॉक्स नाही म्हणता येणार ह्याला ऍक्च्युली, की याला बघून तो दुसरी तशी त्याची कॉपी बनवणार आहे. तर एक कॉपी ऑलरेडी प्रेझेंट आहे आणि त्याला बघून त्याला कम्पॅटिबल अशी दुसरी कॉपी हा बनवत जाते, म्हणून त्याला म्हणतात प्रतिलेखन किंवा ट्रान्सक्रिप्शन. काय तयार झालं यातून? mRNA. काय तयार झालंय? आणि या प्रोसेसला म्हणतात सेंट्रल डोग्मा. हा पॉलिमरेज अटॅच झालाय आणि हे सगळं जी प्रोसेस होते तिला म्हणतात सेंट्रल डोग्मा. काय म्हणतात? सेंट्रल डोग्मा. त्यानंतर डोग्मा. mRNA ची निर्मिती झाली आणि त्यानंतर ते तयार होताना डीएनएच्या एका धाग्याचा वापर झालाय. त्यानंतर mRNA चे रेणू आहेत किंवा mRNA मध्ये तयार झालेले जे न्यूक्लियोटाइड्स आहेत ते एकमेकांना कसे असणार आहेत? कम्पॅटिबल असणार आहेत, पूरक असणार आहेत. आणि फक्त काय चेंज झालंय? टीच्या जागी इथे आलंय युरॅसिल. ओके, युरॅसिल आहे. आणि ह्या पूर्ण प्रोसेसला आपण म्हणालो
ट्रान्स्क्रिप्शन किंवा प्रतिलेखन. समजली आहे ही प्रोसेस तुम्हाला? येस मॅम. मॅम हा बोला. मॅम मेसेंजर mRNA आहे, मेसेंजर RNA. आता याने RNA ने काय केलं, ह्या DNA कडून हा मेसेज कॉपी करून घेतलाय, बरोबर. आता हा मेसेज तो पुढे पास ऑन करणार आहे. त्याला आपण भाषांतरण आणि स्थानांतरण म्हणजे ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन हे बघणार आहोत पुढे. ही पहिली प्रोसेस. त्याच्या नंतरची दुसरी प्रोसेस आहे ट्रान्सलेशन, जी मी तुम्हाला ना शेवटला व्हिडिओ दाखवेन, त्यातून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आता फक्त थिअरी लक्षात ठेवा. नियती मॅम. हो मॅम. आता व्हिडिओ दाखवली तर मे बी कॉपीराईटचा प्रॉब्लेम येईल ना. हो हो मॅम, तुम्ही लास्टला दाखवा. येस मॅम. ही समजली. आता आपण नेक्स्ट बघूया. मॅम हे पाठ करावं लागेल. काय मॅम हे पाठ करावं लागेल का? पाठ करण्याआधी तुम्हाला हे समजलंय का कसं झालं? मॅम Yes. रिपीट करता का ही हो, प्रोसेस? सांगतो. हे बघ, पहिल्यांदा हा डीएनए आहे. ओके, डीएनए आहे. त्याच्या एका स्ट्रँडला आपण म्हणतो 5 स्ट्रँड, दुसऱ्या स्ट्रँडला म्हणतो 3 स्ट्रँड. ओके, मराठीमधून काय म्हणतात? मराठीमधून ना त्याला काय म्हणतात ते मला बघायला लागेल. त्याचं नाव तुम्हाला पुस्तकामध्ये नाहीये, फक्त मी तुम्हाला सांगते की ते वेगवेगळे असतात. ब्ल्यू कलरचा स्ट्रँड वेगळा आहे आणि लाईट ब्ल्यू कलरचा स्ट्रँड वेगळा आहे. की त्याच्या दोन्ही साखळ्या ह्या वेगवेगळ्या आहेत, एकमेकांसोबत कॉइल्ड आहेत. त्यानंतर हा RNA पॉलिमरेज, ज्याला मराठीमध्ये पण RNA पॉलिमरेजच म्हटलंय. RNA पॉलिमरेज येऊन डीएनएच्या एका टोकावरती अटॅच झाला. ओके, मगाशी सांगितलं तसं की एका टोकावरती तो अटॅच झालाय. त्याच्यानंतर mRNA आला आणि त्याच्यामध्ये येऊन त्यांना जो एक स्ट्रँड मोकळा झालाय तिथे तो जाऊन अटॅच झाला आणि तो RNA पॉलिमरेज पूर्ण असा त्या डीएनए वरती फिरत फिरत जातो पुढे पुढे आणि त्याला या डीएनएच्या स्ट्रँडवर असलेले हे न्यूक्लिओटाइड्स, जे डीएनएच्या साखळीवरती न्यूक्लिओटाइड्स, जे एका धाग्यावरती जे न्यूक्लिओटाइड्स आहेत त्याला कंपॅटिबल म्हणजे त्याला पूरक असे न्यूक्लिओटाइड्स तो ऍड करत जातो. त्याच्यामध्ये एका पाठोपाठ एक असे तो ऍड करत जातो आणि त्याच्यापासून तयार होतो mRNA. mRNA ची निर्मिती होते. ही जी अटॅचमेंट आहे तिला आपण म्हणतो सेंट्रल डोग्मा आणि पूर्ण प्रोसेसला म्हणतो ट्रान्सक्रिप्शन. आणि त्याच्या फक्त काय फरक असणार आहे की mRNAच्या स्ट्रँड मध्ये, mRNAच्या धाग्यामध्ये टीच्या ऐवजी म्हणजे थायमिनच्या ऐवजी यू म्हणजे युरासिल वापरलेलं असेल. कळालं आता हे सोपं? हो मॅम. येस मॅम. आणि ही प्रोसेस आहे ना आपल्या शरीरामध्ये कायम चालू असते. जेव्हा जेव्हा आपण प्रथिने असलेले काही घटक खातो त्यावेळेला ती जास्त इन्क्रीज होते, पण ही प्रोटीन्स बनवण्याची डेली क्रिया आहे. आपल्या शरीरामध्ये हे रोज चालू आहे, आपल्याला फक्त ते माहित नसतं. आपल्या प्रत्येक पेशीमध्ये हे चालू असतं. क्लिअर झालं ट्रान्सक्रिप्शन? नेक्स्ट जाऊया. येस मॅम. क्लिअर झालं. तुम्ही PDF सेंड कराल का नंतर ग्रुपवर? हो, मी व्हिडिओ तुम्हाला सेंड करून देईल ग्रुपमध्ये आणि दाखवेन पण नंतर. ओके मॅम. नेक्स्ट प्रोसेस आहे स्थानांतरणची, म्हणजेच भाषांतरण, ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन होण्यासाठी काय गरजेचं असतं तर mRNA बनून आलाय.
पेशीच्या केंद्रकामध्ये हा mRNA बनला. ही जी प्रोसेस आहे पहिली ती कुठे झालीये, न्यूक्लियस मध्ये, पेशी केंद्रकामध्ये झालीये. त्यानंतर हा जो mRNA आहे तो येतो सायटोप्लाझम मध्ये, म्हणजे पेशी द्रव्यांमध्ये येतो. पेशीच्या बाहेरचा जो केंद्रकाच्या बाजूचा जे तरल पदार्थ आपण त्याला म्हटलेलं सायटोप्लाझम, तिथे येतो. आणि तिथे येताना तो काय घेऊन आलाय आता, डीएनएच्या एका धाग्यावरती जी काही न्यूक्लियोटाइड्स आहे त्याची कॉपी घेऊन आलाय. त्याच्यासाठी जे कंपॅटिबल आहेत ते एक सांकेतिक भाषेमध्ये कोड करून घेऊन आलाय. बरोबर, त्याने एक्झॅक्ट कॉपी आणली आहे का? इथे जे सगळे घटक होते ते सेम टू सेम mRNA ने घेतलेत का? नाही घेतले. त्यांनी काय घेतले, त्याला पूरक असे दुसरे न्यूक्लियोटाइड्स घेतलेत. बरोबर, ए असेल तर त्याने यू घेतलाय, जी असेल तर त्याने सी घेतलाय, सी असेल तर त्याने जी घेतलाय. म्हणजे तो काय केलाय, त्याने मेसेज कोड केलाय. तो एक्झॅक्ट घेऊन नाही येते, तो कोड करून घेऊन येतोय. मग तो कोड करून घेऊन आला कुठे, सायटोप्लाझम मध्ये. मग सायटोप्लाझम मध्ये काय होणार आहे, त्याच्यामध्ये जे त्याने जो एटीजीसी वगैरे घेऊन आलाय, सॉरी एयूजीसी घेऊन आलाय, ते आहे अमिनो आम्लांसाठी, म्हणजे अमिनो ऍसिड साठी तो संदेश आहे. जो काही तो कोडिंग केलेला जो मेसेज आहे तो अमायनो ऍसिड साठी असणार आहे. तर 3 म्हणजे ए टी, समजा आता AUC आहे, ओके, AUC असेल तर मग त्या तिघांपासून कुठला तरी एक अमिनो ऍसिड बनणार आहे. UCG असेल तर त्या तिघांपासून दुसरा कुठला तरी अजून एक अमिनो ऍसिड बनणार आहे. असं असतं ते. 3 न्यूक्लियोटाइड्सला मिळून एक अमिनो ऍसिड तयार होतो. समजलं? 3 न्यूक्लियोटाइड्सला एकत्र करून एक अमिनो ऍसिड तयार होणार आहे. त्यांच्यासाठी तो कोड असणार आहे. बघा, आता गुप्तहेर कशी, जर एखादा मेसेज पाठवायचा असेल तर डायरेक्ट पाठवतात का? नो मॅम. ते काय करतात, कोडिंग करतात, त्यांच्या मेसेजची कोडिंग करतात. तसंच याचं आहे की त्यांनी त्यांचं ठरलेलं असतं की AUC असेल तर हे होणार, AUG असेल तर हा अमिनो ऍसिड असणार, ATG असणार तर हा अमिनो ऍसिड बनणार. हे त्यांचं ठरलेलं आहे. तर ते घेऊन आले आणि त्याला म्हणतात ट्रिपलेट कोडॉन. काय म्हणतात? Triplet colon. ट्रिपलेट का? 3 आहेत. जेव्हा 3 एकत्र असतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, ट्रिपलेट. आणि कोड आहे म्हणून तो झाला कोडॉन. ओके, ट्रिपलेट कोडॉन. Triplet colon. आपल्या भारतातले म्हणजे भारतीय वंशाचे एक सायंटिस्ट होते, डॉक्टर हरगोबिंद खुराना. डॉक्टर हरगोबिंद खुराना. त्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली होती किंवा त्यांनी खूप महत्वाचं संशोधन केलं होतं हे सर्व 20 अमायनो ऍसिड शोधण्यामध्ये. म्हणजे अमायनो ऍसिड साठी कुठले कोडॉन्स आहेत, कोणते कोड आहेत हे शोधण्यासाठी त्यांनी त्या रिसर्च मध्ये त्यांची खूप इम्पॉर्टंट एक भूमिका होती. टोटल 20 अमायनो ऍसिड्स आहेत आणि ह्या 20 अमायनो ऍसिड्सच्या वेगवेगळ्या क्रमाच्या साखळीने प्रोटीन बनतात. म्हणजे असं नाहीये की डीएनए मधून दुसरा mRNA गेला की डायरेक्ट प्रोटीन तयार झालं, नाही. खूप मोठी प्रोसेस असते ती आणि त्या प्रोसेस मधून प्रोटीन बनतात, फायनल प्रोटीन बनतात. पण आपण जर प्रोटीन असणारे काही घटकच खात नसू किंवा अमायनो ऍसिड्स असणारे हे घटकच आपण खाल्ले नाही तर आपल्यामध्ये हे प्रोटीन पण बनणार नाहीये. 1 सेकंद मुलांनो. मॅम, जस्ट अ सेकंड. ओके,
हा, आतापर्यंत आपण काय आपल्याला समजलं की mRNA सायटोप्लाझम मध्ये आलाय, त्यानंतर त्याच्याकडे जे संकेत आहेत, त्याच्याकडे जो कोड आहे, त्या 3 कोडनी मिळून एक अमायनो ऍसिड बनणार आहे आणि त्या 3 कोडला आपण ट्रिपलेट कोडॉन म्हणणार आहोत. इथपर्यंत आपल्याला समजलं. त्यानंतर पुढे काय होतं तर सायटोप्लाझम मध्ये रायबोझोम नावाचा एक घटक असतो. ऐकलंय तुम्ही? No, ma'am. Yes, ma'am. Yes, No, ma'am. ma'am. I. No, ma'am. I am. 8वीचे क्लासेस परत करताय का? मॅम रायझोसोम ऐकले. Yes, ma'am. रायबोझोम नावाचा एक घटक असतो. मॅम 9वी मध्ये होतं रायबोझोमचं. हा, 8वीला पण होतं. त्याचं इंट्रोडक्शन 8वीला झालेलं, त्याच्यानंतर 9वीला पण होतं आणि 10वीला येऊन तुम्ही म्हणताय आम्हाला नाही माहिती. माहितीये मॅम. तर रायबोझोम असतं. मग त्या रायबोझोम मध्ये हा जो mRNA आलेला आहे तो रायबोझोमला अटॅच होतो. त्यानंतर अजून एक RNA असतो ज्याला म्हणतात tRNA. ठीक आहे, tRNA म्हणजे ट्रान्सक्रिप्शन RNA. येस मॅम, ट्रान्सफर RNA. तर तो ट्रान्सफर RNA त्याला टी का म्हणतात, त्याचा शेप टी सारखा असतो. म्हणजे येस मॅम. तुमच्या पुस्तकामध्ये त्याची इमेज जास्त चांगली दिलेली आहे. हो मॅम. त्याचा शेप पण टी सारखा वाटतो आणि त्याचं ते ट्रान्सफरेशनचं किंवा ट्रान्सलोकेशनचं काम करतं, त्यामुळे त्याला tRNA असं म्हणतात. नावावरून आपण त्याला खूप इझिली ओळखू शकतो. तर त्यासाठी लागणारी जी अमिनो आम्ले आहेत, जे न्यूक्लिओटाइड्स आहेत, ते पुरवण्याचं काम कोण करतं? tRNA करतो. हा tRNA ह्या रायबोझोम मध्ये येऊन अटॅच होतो. ठीक आहे, रायबोझोम मध्ये येऊन तो tRNA mRNAच्या इथे कनेक्ट होतो, ATGC त्याच पद्धतीने. मग त्यानंतर दुसरा एक tRNA बाहेरून आतमध्ये येत राहतो आणि आपापलं कोडॉन तयार करून बाहेर घेऊन जातो, जेणेकरून तो पुढे त्याचं काय बनवू शकेल? अमिनो आम्ले बनवू शकेल. म्हणजे आता एक मिनिट, मी तुम्हाला बुक मधलीच इमेज दाखवते म्हणजे तुम्हाला जास्त समजेल. आता आपल्याला काही एवढं जास्त डीप मध्ये जायचं नाहीये. हे दिसतंय? येस मॅम. Yes, ma'am. येस मॅम. स्टार्टिंग पॉइंटला जो हा ब्ल्यू कलरचा बाहेर त्याच्या बाजूचा दिसतोय तो रायबोझोम आहे. tRNA हा स्टार्टिंगचा इथे येऊन अटॅच झालाय. त्यानंतर बाहेरून प्रत्येक वेळेला नवीन एक tRNA येतो. tRNA आल्यानंतर खाली जे त्याचे कोड दिलेले आहेत त्याला पूरक असे कोड तो ओळखतो. त्याच्यानंतर त्या ह्याच्यासाठी लागणारा जो अमायनो ऍसिड आहे तो इथे त्याच्या वरच्या टोकाला येऊन अटॅच होतो. ठीक आहे, आणि त्यानंतर तो इथून बाहेर पडतो. मग पुन्हा दुसरा येतो, म्हणजे पुढे पुढे सरकत जातं. मग असे जसं सांगितलं, जसं रायबोझोम पॉलिमरेज पुढे सरकतं, तसं रायबोझोम पण या mRNAच्या स्ट्रँड वरून, त्याच्या धाग्यावरून पुढे पुढे सरकत जाणार आहे आणि पुढे सरकत ते वेगवेगळे कोडॉन्स अमायनो ऍसिड्स बनवणार आहेत. ओके, असे खूप सारे अमायनो ऍसिड तयार झाल्यानंतर त्या अमायनो ऍसिड्स एकमेकांना जोडून मग प्रथिने बनतात. प्रोसेस इथपर्यंत कळाली. मी पुन्हा एकदा रिपीट करते. डीएनए आपण बघितलं, डीएनए आहे, डीएनए ला आरएनए पॉलिमरेज अटॅच झालं, त्याला जोडलं गेलं. त्यानंतर आरएनए पॉलिमरेज मध्ये mRNA आला. mRNA
डीएनएच्या एका धाग्याला, एका स्ट्रँडला पूरक कंपॅटिबल अशी mRNA ची स्ट्रँड बनवली, mRNA चा धागा बनवला. त्यानंतर तो केंद्रकामधून कुठे आलाय? सायटोप्लाझम मध्ये, पेशीद्रव्यामध्ये आलाय. त्या पेशीद्रव्यामध्ये आल्यानंतर रायबोझोम असणार आहे पेशीद्रव्यामध्ये, तो mRNA ला कनेक्ट झाला. ठीक आहे, mRNA ला कनेक्ट झाला. त्यानंतर सायटोप्लाझम मध्ये tRNA नावाचं अजून एक घटक आहे. हा tRNA काय करतो? त्याला पूरक क्रम म्हणजे त्याला कंपॅटिबल असलेला अँटीकोडॉन असतात. ओके, ते येऊन इथे अटॅच होतात. त्यानंतर त्याच्यापासून अमायनो ऍसिडचा एक कण बनतो, जे तिघांपासून एक कण बनतो. हे आपण बघितलं होतं ना, ट्रिपलेट कोडॉन. 3 कोड पासून एक अमायनो ऍसिड बनतो आणि ह्या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सलेशन. काय म्हणतात? त्यानंतर तयार झालेले आहेत अमायनो ऍसिड. हा अभिषेक बोल. काही विचारलं तर तुम्ही कोणी? नो मॅम. नाही मॅम. नो मॅम. ट्रान्सलेशन समजलं काय झालं? mRNA पासून मॅम. tRNAच्या सहाय्याने अमायनो ऍसिड बनला. अमायनो ऍसिड बनला, संपलं. त्यानंतर तयार होणार आहे प्रोटीन, प्रथिने. त्याच्यासाठी कोण असणार आहे? त्या कामात कोण मदत करणार आहे? RNA, रायबोझोमल RNA. ठीक आहे, रायबोझोमल RNA कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो? फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन बनवण्यासाठी तो रिस्पॉन्सिबल असणार आहे. तर tRNA ने आणलेल्या अमिनो आम्लांची पेप्टाइड बंधने म्हणजे काय? की जे सगळे अमायनो ऍसिड्स आहेत ते एकमेकांना अटॅच होत जाऊन त्यांची एक रांग बनवण्याचं जे काम करतं, त्याची एक साखळी बनवण्याचं जे काम करतं ते RNA करतं. जसं जसं हा mRNA वरचा रायबोझोम एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सरकत जाणार आहे, ट्रिपलेट कोडॉन असं होत पुढे जाणार आहे. त्याला म्हणतात ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलेशन एका जागी होतं, त्यानंतर त्याचं लोकेशन चेंज होतं, त्याचा तो पुढे सरकतोय, मग त्याला म्हणणार ट्रान्सलोकेशन. आणि अशा प्रथिनांच्या जे प्रथिने तयार होत अमायनो ऍसिड्स तयार होत जातात, त्याच्यापासून काय बनतंय? प्रथिने बनतात. प्रथिने आणि आपल्याला ही प्रथिने आपल्या शरीरामधली जी सगळी कार्य आहेत ती व्यवस्थित चालू राहण्यासाठी किंवा आपल्या शरीराच्या वाढीसाठी ही खूप महत्वाची असतात. या प्रोसेसने ती प्रथिने बनतात. अंडरस्टूड? येस मॅम. काही डाऊट आहे याच्यामध्ये? नो मॅम. नो मॅम. हा शेवटचा उत्परिवर्तन किंवा म्युटेशन म्हणजे काय आहे ते आपण ते बघूया. त्याच्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. तर म्युटेशन म्हणजे काय की किंवा उत्परिवर्तन म्हणजे काय की जो मूळ सिक्वेन्स आहे, त्याचा जो मूळ क्रम आहे, त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस होणे आणि त्या चेंजेसमुळे काही ना काही त्या माणसामध्ये बदल घडतं. ओके, तर समजा हा एक मूळ क्रम त्यांनी दिलेला आहे, TAACTGCAGGT. पण मग कधी कधी काय होतं की त्याच्यामधला एखादा जो क्रम आहे तो बदलला जातो, की आता CTGC असं नाहीये की हे कुठल्याही म्हणजे कसं पण त्यांनी लावून दिले असं अजिबात नाहीये. त्यांची जी पोझिशनिंग आहे ते या ठिकाणी आहेत, त्याला काही ना काही कारण आहे. जसं की आता आपण बघितलं की हे 3 एकत्र असल्याने एखादं अमायनो ऍसिड बनतंय, मग तेच त्यांची जागा बदलल्यामुळे
काही गुणधर्म बदलू शकतात, काही वेळेला त्यांच्यामध्ये डिफेक्ट होऊ शकतो किंवा काहीतरी वेगळंच तयार होऊ शकतं. तुम्ही ऐकलं असेल बरेचदा, कधी कधी असं एखादं बेबी जन्माला येतं ज्याला 3 हात असतात किंवा त्याला एखादं बोट एक्स्ट्रा असतं, जसं की ऋतिक रोशनला एक बोट एक्स्ट्रा आहे, माहितीये ना? Yes, ma'am. कशामुळे घडतं? आता आपल्याला सगळ्या माणसांच्या हाताला 5 बोट असतात. हे कशाने ठरतं? आपल्या जीन्सवरून. आपल्या या डीएनएच्या जीन्स मध्ये असं कोड केलेलं आहे की या सजीवाला फक्त 5च बोट, आपल्याला 5च लिम्स द्यायचे आहेत. त्यानुसार तो कोड करत आहे. पण मग समजा ह्याच्यामध्ये एखादा कोड बदलला गेला आणि मग ते 5च्या जागी 6 झालं, 2 हातांच्या बदली 4 हात झाले, असं होऊ शकतं. आणि मग ते त्यामुळे मग म्युटेशन किंवा उत्परिवर्तन होतं. कधी कधी हा बदल खूप लहान असतो. लहान म्हणजे फार फार तर केसांचा रंग बदलणे किंवा डोळ्यांचा रंग बदलणे असा असू शकतो. तर कधी कधी ती एखादी गंभीर आजार सुद्धा त्याच्यामुळे होऊ शकतो. तुम्ही डीफ म्हणजे अशी काय म्हणूया आपण, जी स्पेशली एबल्ड मुलं असतात ती सुद्धा याच्यामुळे होऊ शकतात. त्यानंतर फॉर एक्झाम्पल सिकल सेल अॅनेमिया. सिकल सेल अॅनेमिया म्हणजे काय की जी आपली रक्तपेशी असते, लाल रक्तपेशी, ती पूर्णपणे अशी प्रॉपर जी गोल असते आणि चपटी असते, तिच्याऐवजी ती अशी कुडतरल्यासारखी किंवा तिला एक वेगळाच आकार येतो. त्याच्यामुळे आपल्याला अॅनिमिया म्हणजे रक्ताची कमतरता भासू शकते. तर असे हे सगळं उत्परिवर्तनामुळे किंवा म्युटेशनमुळे घडून येऊ शकतं. मॅम, मोर दॅन क्रोमोझोम्स मुळे पण प्रॉब्लेम येतात ना? हा, ते जेनेटिक डिसऑर्डर असतात. हे म्युटेशनमुळे होणारे आपण बघतोय. चेंजेस झाल्याने काय होईल? तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल तर मग आपण व्हिडिओ बघूया. Yes, ma'am. Yes, ma'am. समजलं. Yes, ma'am. समजलं. समजलं ना? ओके, स्टॉप करते मी शेअरिंग.